मुंबईसह राज्यात गटारीची जोरदार तयारी सुरू आहे। मासे मटण खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडते तर सकाळपासूनच मटणाच्या दुकानांमध्ये रांगा लागल्यात। ही दृश्य आपल्याकडे येत आहे। सगळ्या श्रावणाचे वेध लागलेले असतानाच राज्यामध्ये गटारीचा उत्साह पाहायला मिळतोय। मासे मटण चिकन खरेदीसाठी गर्दी लागलेली आहे। तर गटारी साजरी करून महिनाभर श्रावणाचे व्रत पाळण्याची पद्धत आहे, त्यामुळे मांसाहाराची चंगळ या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मोठी झुंबड नॉनव्हेजच्या दुकानांमध्ये सध्या पाहायला मिळते। सकाळपासूनच लोकांनी गर्दी केलेली आहे। गटारी साजरी केली जाणार आहे आणि त्यासाठीची तयारी, याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी। आज गटारी अमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने जे खवयगिरी आहेत बेलापूरच्या दिवाळी गावामध्ये मच्छी मार्केट आहे तिकडे दाखल झालेले। दिवाळी गाव जे आहे मच्छी मार्केटचं गाव म्हणून ओळखलं जातं। इथे सर्व प्रकारचे जे आहेत मच्छी मिळ असते, बांगडा, सुरमई, कोलंबी या सर्व प्रकारची पापलेट आहे, सर्व प्रकारची मच्छी आपण पाहू शकतात। आणि मच्छीचे भाव सुद्धा साधारणपणे किलो मागे 1500-1600 झालेले, पापलेट सुद्धा 1600-1800 इतकेपर्यंत पोहोचलेले आहे, सुरमई 1500 पर्यंत गेलेली आहे आणि कोळंबी सुद्धा 1200 ते 1300 पर्यंत किलो मागे झालेले। त्यामुळे मोठ्या संख्येने जे आहेत खवयगिरी इथे मच्छी घेण्यासाठी जमलेले आहे। कारण बेलापूरचं गाव जे दिवाळी गाव मच्छी खरेदी करण्यासाठी जर कर्जत असेल, खालापूर असेल तर पनवेलवरून मोठ्या संख्येने जे आहेत या इकडे येत असतात। त्यामुळे मोठ्या संख्येने जे खवयगिरी इथे दाखल झालेले, त्यामुळे मच्छींचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। कारण उद्यापासून सोमवार आहे, उद्यापासून श्रावण महिना सुरू असल्यामुळे आज गटारीचा अमावस्या सर्वजण करताना आपल्याला दिसून येत आहेत। आणि विशेष आज रविवार असल्यामुळे अनेकांना सुट्टी असते, त्यामुळे गटारीचा बेत आज करण्यासाठी मोठ्या संख्येने जे खवयगिरी आहे ती मच्छी घेताना आपल्याला दिसून येत आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।